मागील भागात आपण असेट्स आणि लायबिलिटीज संबंधित ॲप्रिशिएशन, डेप्रिशिएशन आणि अमॉर्टायझेशन बाबत माहिती घेतली. आता या भागात रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, इंटरेस्ट आणि टॅक्सेस बाबत माहिती घेऊया. कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या विक्रीपासून जनरेट होणारी एकूण मिळकत म्हणजे रेव्हेन्यू होय. यास क्रॉस सेल्स असेही म्हणतात. रेव्हेन्यूला टॉप लाईन मानले जाते कारण कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ती टॉप स्थानावर असते. रेव्हेन्यू अर्थात ग्रॉस सेल्स म्हणजे कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा झालेला एकूण सेल्स होय. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची प्राइस गुणिले टोटल सेल्स क्वांटिटी बरोबर रेव्हेन्यू म्हणजे ग्रॉस सेल्स होय. उदाहरणार्थ जर अंबिका कंपनीच्या एका प्रॉडक्टची किंमत 150 रुपये असेल आणि वर्षभरात कंपनीच्या 10,000 प्रॉडक्टची विक्री झाली असेल तर येथे 15 लाख हा कंपनीचा वर्षभरातील ग्रॉस सेल्स होय. परंतु कंपनीचा हा जो ग्रॉस सेल्स आहे यामधून काही प्रॉडक्ट्स डॅमेज होतात, ते परत येतात व त्याचे पैसे कंपनीला रिफंड करावे लागतात. म्हणजे रिटर्न्स, अलाउन्सेस आणि डिस्काउंटची कॉस्ट ग्रॉस सेल्समधून जेव्हा वजा केली जाते तेव्हा जे उरतं ते म्हणजे नेट सेल्स होय. नेट सेल्स ही कंपनीच्या सेल्सची ट्रान्सपरंट व्हॅल्यू होय. अंबिका कंपनीचा ग्रॉस सेल्स 15 लाख आहे, परंतु त्यामधून रिटर्न्स, अलाउन्सेस आणि डिस्काउंट्स मिळून 1 लाख वजा झाले तर 14 लाख हा नेट सेल्स होय. रेव्हेन्यू 2 प्रकारचे असतात. एक ऑपरेटिंग रेव्हेन्यू तर दुसरा नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू होय. ऑपरेटिंग रेव्हेन्यू हा कंपनीच्या थेट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसशी संबंधित असतो. कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या थेट सेल्सपासून जो रेव्हेन्यू जनरेट होतो त्यास ऑपरेटिंग रेव्हेन्यू असे म्हणतात. नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू हा कंपनीच्या थेट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसशी संबंधित नसतो. कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या थेट सेल्सशी त्याचा काहीही संबंध नसतो. हा कंपनीच्या इतर असेट्सवर मिळणारा रेव्हेन्यू होय. कंपनीने जर तिच्या मालकीची जमीन, बिल्डिंग, इतर संस्थेस देऊन मिळणारं रेंट किंवा कंपनीच्या बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट वगैरे याचं मिळणारं व्याज यावरून जनरेट होणारा रेव्हेन्यू म्हणजे नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू होय. हे झालं रेव्हेन्यू म्हणजे ग्रॉस सेल्स आणि नेट सेल्स बाबत. आता त्या उलट म्हणजे एक्सपेन्सेस समजून घेऊया. कंपनी चालविताना म्हणजे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निर्मितीपासून विक्रीपर्यंत होणारा एकूण खर्च म्हणजे एक्सपेन्सेस होय. एक्सपेन्सेस कंपनीच्या रेव्हेन्यू म्हणजे एकूण मिळकतीतून वजा होणारी बाब. एक्सपेन्सेसचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस हे कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसशी थेट संबंधित आहे, जसे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, वेजेस, फॅक्टरी ओव्हरहेड, मेंटेनन्स अँड रिपेअर, स्टोरेज, सप्लाय, कस्टमर सर्व्हिस कॉस्ट वगैरे वगैरे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसशी थेट संबंधित नसतात. त्यांचा संबंध जनरल एक्सपेन्सेस, एक्झिक्युटिव्ह कॉन्सम्पेशन, डेप्रिशिएशन आणि मार्केटिंग कॉस्ट यांच्याशी असतो. जसे की एम्प्लॉईज सॅलरी, इंटरेस्ट, टॅक्सेस, ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग कॉस्ट, लायसन्स, रेग्युलेटरी, लीगल फीज, इन्शुरन्स कॉस्ट, युटिलिटी बिल्स, मशिनरी इक्विपमेंट्स रेंट वगैरे वगैरे. इंटरेस्ट अँड टॅक्सेस. कंपनीने बिझनेस चालविण्यासाठी बाहेरून म्हणजे बँक व इतर फायनान्शियल संस्थांकडून कर्ज घेतलेले असते. या घेतलेल्या कर्जावर कंपनीला बँक किंवा संबंधित फायनान्शियल संस्थांना काही टक्के वार्षिक व्याज द्यावे लागते. कर्जावरील या व्याजालाच इंटरेस्ट असे म्हणतात. कंपनीला बिझनेस चालवण्यासाठी सरकारला नियमानुसार काही वार्षिक मोबदला द्यावा लागतो, त्यास टॅक्स असे म्हणतात, जसे की कॉर्पोरेट टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये रेव्हेन्यू, ग्रॉस सेल्स, नेट सेल्स, एक्सपेन्सेस, इंटरेस्ट अँड टॅक्सेस बाबत माहिती घेतली.